तर राज्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांनी अशोक खरात प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे। कायद्याच्या चौकटीतच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे हे कायद्यावर विश्वास असणारा मी एक नागरिक आहे। पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो ऐकतो तेव्हा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत साऱ्या सुई टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येते। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं। तुम्ही एक क्षण मनात आणा की कुठं चालला देश। त्यात असं आहे की सर्वांच्याच भावना तीव्र आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमधल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं त्यांच्या भावना याच म्हणतील की बाबा अशा आधुनिक महाराष्ट्रात, विकसित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भोंदूगिरी आणि भोंदू बाबा तयार होत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे। ही महाराष्ट्राचीच भावना आहे, महाराष्ट्राची भूमिका आहे। उद्या खरातचा बरं वाईट होईल, करतील आणि पुरावे नष्ट करतील, त्यामुळे कायद्याने खरातला शिक्षा दिली पाहिजे आणि खरातच्या या भोंदूगिरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं पितळ उघडं झालं पाहिजे। त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खरातला शिक्षा व्हावी, परंतु पुरावेच नष्ट करण्यासाठी उद्या खरातच ज्या एफएसटीचं झालं 30 सेकंदामध्ये लाईट गेली आणि त्याचा मृतदेह आढळून आला, तर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हा एक दुसरा एफएसटीनच आहे। एकूण जे प्रकरण उघडकीस येत आहे त्या एफएसटीचं जसं झालं तसं या एफएसटीचं होऊ नये म्हणून सरकारने त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे।